नमस्कार, माझं नाव वैभव माने. मी आता भायखळा या स्टेशनवरती आहे आणि इथून आपण राणीची बाग या ठिकाणी जाणार आहोत. भायखळा स्टेशनवरून आपण या ठिकाणी चालत फक्त 5 मिनिटात पोहोचू शकतो. हे जे समोर दिसत आहे हे राणीच्या बागेचं मेन गेट आहे. गेटच्या बाजूलाच तिकीटचा दर किती आहे हे सांगितलं आहे. आपल्याला समोर जे दिसत आहे ते आहे राणीच्या बागेचं दुसरं मेन गेट. या ठिकाणाहून तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राणीची बाग ही बुधवारी बंद असते. 5 नंतर या बागेत आपल्याला एंट्री मिळत नाही. राणीच्या बागेचं टायमिंग सकाळी 9 ते 6 पर्यंत आहे. मेन गेटमधून आत प्रवेश केल्यानंतर समोरच आपल्याला एक डायनॉसॉर दिसतो. आजूबाजूला हिरवीगर्द झाडी आणि त्यामध्ये हा उभा असलेला डायनॉसॉर आपल्याला लगेच आकर्षित करून घेतो. डायनासोरसोबत लोक सेल्फी देखील काढत होते. या ठिकाणी अजून एक चांगली गोष्ट म्हणजे प्रत्येक ठिकाणी माहिती लिहून ठेवली आहे, ती तुम्ही वाचू शकता. समोर जे दिसत आहे ते आहे तिकीट काउंटर. या ठिकाणी ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने तुम्ही तिकीट काढू शकता. तिकीट दर हा मोठ्या माणसासाठी 50 रुपये आणि लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी 25 रुपये आहे. मी माझी तिकीट ऑनलाईन काढली. आपण समोर पाहिलं तर राणीच्या बागेत आपलं स्वागत आहे असा एक बोर्ड तिकडे लावला आहे. समोर पाहिलं तर वेगवेगळे प्राणी आपल्याला दिसत आहेत. समोर वाघ आहे, त्यानंतर काही अस्वलं झाडावरती चढत आहे आणि खाली एक झेब्रा आहे. पुढे जर पाहिलं तर हरिण देखील त्या ठिकाणी दिसत आहे. राणीची बाग म्हणजे वीर माता जिजाबाई उद्यान असं याचं संपूर्ण नाव आहे. मी उत्साहात आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर चहूकडे हिरवळ होती. समोर खूप मोठे असे वृक्ष दिसत होते. बाजूला पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता. मी आजूबाजूच्या वातावरणाचा आनंद घेत पुढे चालत राहिलो. थोडं चालल्यानंतर समोर पाहिलं तर मोटू त्या ठिकाणी उभा होता. या ठिकाणी एक सेल्फी पॉईंट आहे, तुम्ही मोटूसोबत सेल्फी काढू शकता. आजूबाजूला हिरवंगार आणि मन प्रसन्न करणारं वातावरण असं होतं. समोर पाहिलं तर वीर माता जिजाबाई यांचा पुतळा आहे. हा पुतळा बाल शिवाजीराजे यांच्यासोबत आहे. पुतळ्याकडून आपण डाव्या बाजूला पाहिलं तर त्या ठिकाणी मोठं असं मशरूम आहे. आणि पुढे चालत गेलो तर या ठिकाणी धबधबा वाहताना दिसतोय आणि समोर एक छोटा पक्षी पण त्या ठिकाणी धबधब्यावरती बसलेला आहे. वरून पडणाऱ्या पाण्याचा खळखळ असा आवाज आपल्याला अधिक भज्जूळ वाटतो. आपण मशरूमच्या तिकडे पाहिलं तर काही माकडं त्यांना लटकताना दिसत आहेत. काही माकडं त्या मशरूमच्या वरती देखील बसलेले आहेत. समोर पाहिलं तर वृक्षांच्या वेलीपासून एक प्राणी बनवलेला आहे. मी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहण्यासाठी या ठिकाणी आलो. प्रत्येक मराठी माणसाला आपल्या छत्रपतींबद्दल नितांत आदर आहे. समोर पुतळ्याबद्दल माहिती सांगितली आहे. इथून आपण डाव्या बाजूला वळण घेतल्यानंतर समोर एक लोखंडी तोफ दिसत आहे. ही तोफ मी पाहून थक्क झालो. तोफ पाहून मी पुढे निघाल्यानंतर समोर मला बालसंगोपन कक्ष दिसलं. म्हणजे लहान मुलांची काळजी घेण्यासाठी हे कक्ष आहे. या ठिकाणी प्रत्येक बोर्डवरती त्या ठिकाणाची माहिती सांगितली आहे. समोर मी गेल्यानंतर मला सिंह बघायला मिळेल असं वाटलं होतं, पण या ठिकाणी सिंह लवकरच येणार आहे असा एक बोर्ड लावला होता. आणि समोर पाहिलं तर कोणत्या दिशेला कोणते प्राणी आहेत ह्याचा देखील बोर्ड लावला होता. थोडं पुढे चालल्यानंतर या ठिकाणी लांडग्या असतात, परंतु ते देखील लवकरच येतील असा बोर्ड या ठिकाणी लावला होता. आता आपण अस्वल बघायला जाऊया. समोर पाहिलं तर भिंतीवरती अस्वलाचं कोरीव काम केलं होतं आणि ह्या बाजूला लहान मुलं मोगलीसोबत फोटो काढत होते.
अस्वल बघण्यासाठी थोडीफार गर्दी होती. समोर पाहिलं तर समोर तुम्हाला अस्वल त्या गुहेवरती बसलेलं दिसेल. तसेच दुसरं अस्वल थोड्या लांबच्या अंतरावरती होतं. आजूबाजूला जंगलाचं वातावरण तयार केलं होतं, जेणेकरून अस्वलाला आपण जंगलातच वावरत आहोत असं वाटत राहावं. आपण समोर पाहिलं की आपल्याला एक गोष्ट लक्षात येते. या ठिकाणी सूचनेचे बोर्ड लावलेले आहेत, जेणेकरून कोणत्या ठिकाणी काय आहे हे आपल्याला लगेच लक्षात येईल. त्यानंतर मी वाघ पाहण्यासाठी पुढे गेलो. वाघ पाहण्यासाठी प्रचंड अशी गर्दी होती. समोरच्या काचेमधून मी वाघाला पाहण्याचा प्रयत्न करू लागलो तर त्या ठिकाणी समोर 2 वाघ बसलेले मला दिसले. त्यानंतर अचानक एक वाघ उठून पुढे चालत निघून गेला. या ठिकाणी देखील वाघाची माहिती लिहिलेली होती. हे वाघाला पाणी पिण्यासाठी एक तळं तयार केलं होतं. समोर चालत असताना एक बोर्ड पाहिला. त्या बोर्डवरती लिहिलं होतं, वाघ संकटात आहेत. तुम्ही जर हा QR कोड स्कॅन केला तर राणीची बाग तुम्ही डिजिटल रूपात पाहू शकता. या ठिकाणी सर्वत्र हिरवेगार झाडे आहे आणि मंत्रमुग्ध करणारं वातावरण आहे. जर तुम्हाला काही खायची इच्छा असेल त्याची देखील या ठिकाणी सोय करून ठेवली आहे. समोर जे दिसत आहे ते आहे कॅफे वाईल्ड नावाचं खाद्यपदार्थाचं एक दुकान. या ठिकाणी तुम्हाला हवे असलेले खाद्यपदार्थ तुम्ही घेऊ शकता. आजूबाजूचा निसर्ग पाहत मी पुढे जात होतो. या ठिकाणी तुम्ही मनसोक्त निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेऊ शकता. मला समोर 2 पाणघोडे पाण्यात पोहताना दिसले. ते मनसोक्त पाण्यात डुंबत होते. ते तुम्ही देखील पाहू शकता. समोर 2 पाणघोडे आहेत, आपण पाहू शकता. समोर चालत गेल्यानंतर आपण पाहू शकता की एक मोठी जागा आहे. त्या ठिकाणी बहुतेक तळं असावं, परंतु ते आता रिकामं असल्यासारखं आपल्याला दिसत आहे. मी थोडं पुढे गेल्यानंतर पाहिलं की त्या ठिकाणी एका सिमेंटच्या घरामध्ये एक पाणघोडा होता. तुम्ही देखील ते पाहू शकता. या ठिकाणी काही कावळे पाण्यामध्ये अंघोळ करताना देखील तुम्हाला दिसतील. आता आपण माकड पाहायला जाऊया. या ठिकाणी माकड आणि वानर या दोघांमधला फरक सांगणारा एक मोठा बोर्ड लावला होता. त्यानंतर ह्या माकडांना जाळ्यांमध्ये ठेवलं होतं. जाळ्यांमध्ये खूप मोठी जागा असल्यामुळे ते माकड इकडे तिकडे उड्या मारू शकत होते. जाळ्यांच्या आतमध्ये कृत्रिम झाडं तयार केली होती, ते देखील तुम्ही पाहू शकता. ह्या झाडांवर माकडे मनसोक्त उडी मारू शकतात अशी त्यांची सोय केली होती. तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे माकडं जी आहेत त्यांची मस्ती करत आहेत. एकमेकांसोबत ते खेळत आहेत. एक लहान मुलगी माकडाला मंकी मंकी असा आवाज देत आहे. या ठिकाणी माकडांसाठी 3 मोठी जाळ्यांची घरं तयार केली आहेत. मी पुढे 3ऱ्या जाळीकडे गेलो. या ठिकाणी पाहिलं तर ही माकडं एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरती उड्या मारताना किंवा धावताना आपल्याला दिसत आहेत. एक छोटं माकड आहे, ते रस्सीच्या साहाय्याने खाली उतरताना देखील आपल्याला दिसत आहे. मी माकडाच्या गमती जमती पाहिल्यानंतर आणखी पुढे राणीची बाग पाहू लागलो. राणीच्या बागेतील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला राणीच्या बागेचा संपूर्ण नकाशा दिसतोय. तो नकाशा पाहून आपण वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊ शकतो.
मला नारळाची उंचच उंच झाडं दिसली. आता आपण सांबर हा प्राणी पाहायला जाऊया. आपण जर समोर पाहिलं तर जंगलामध्ये जशी व्यवस्था असते तशीच या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. म्हणजे माती असेल, दगड असतील आणि चिखल किंवा पाण्याचं तळं, त्याप्रमाणे या ठिकाणी सर्व सोयी आहेत, जेणेकरून त्या प्राण्यांना आपण दुसऱ्या ठिकाणी नसून जंगलातच आहे असं वाटत राहावं. हा जो प्राण्याचा प्रकार आहे कांकर, हा हरणाच्या जातीचा एक प्रकार आहे, ते देखील तुम्ही पाहू शकता. हे प्राणी निवांत त्या ठिकाणी बसले होते. आता आपल्याला समोर जो प्राणी दिसत आहे तो आहे सांबर. मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथून हे अंतर खूप असल्यामुळे हा प्राणी आपल्याला एकदम छोट्या प्रमाणात दिसत आहे. आता आपण राणीच्या बागेतील खास आकर्षण असणारे पेंग्विन पाहायला जाऊया. पेंग्विनसाठी या ठिकाणी एक स्वतंत्र असे घर तयार केले आहे. मी गेटमधून आत प्रवेश केल्यानंतर मला सुंदर असे पाण्याचे फवारे दिसले. तुम्ही देखील ते पाहू शकता. हा जो पेंग्विन विभाग आहे त्याचे नाव हम्बोल्ट पेंग्विन कक्ष असे आहे. या विभागात प्रवेश केल्यानंतर असे वातावरण आपल्याला दिसून येते. या ठिकाणी बरीच अशी गर्दी होती. सर्वजण पेंग्विन पाहण्यासाठी आले होते. समोर जर पाहिलं तर काचेच्या पलीकडे ते पेंग्विन आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पेंग्विनला पिण्यासाठी आणि पोहण्यासाठी लागणारे पाणी तलावासारखे या ठिकाणी तयार केले आहे. आपण आजूबाजूच्या भिंतीवर जर पाहिलं तर त्या ठिकाणी पेंग्विनचे चित्र असलेले वॉलपेपर लावले आहेत, जेणेकरून आपल्याला त्या वातावरणात गेल्याचा अनुभव येईल. पेंग्विन कक्षात मला अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे रेल्वेचं जुनं मॉडेल या ठिकाणी ठेवलं होतं. ते अतिशय सुंदर असं दिसत होतं. पेंग्विन कक्षातून आपण बाहेर पडल्यानंतर लगेचच आपल्याला समोर दिसतं ते उपहारगृह म्हणजेच कॅन्टीन. ते देखील तुम्ही पाहू शकता. समोरच मला एक नकली सॉफ्टी दिसली. या उपहारगृहाचे नाव जू विले असं आहे. या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ मागवू शकता. म्हणजे चायनीज असेल, साऊथ इंडियन फूड देखील तुम्ही या ठिकाणी ऑर्डर करू शकता. खाण्याचे बरेच पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहेत. जर तुम्हाला आईस्क्रीम वगैरे पाहिजे असतील ते पण या ठिकाणी मिळेल. आणि पुढे गेल्यानंतर जर तुम्हाला काही टॉईज वगैरे खरेदी करायचं असतील तसं या ठिकाणी शॉप देखील आहे. कॅन्टीनच्या बाहेर देखील काही खाद्यपदार्थ विक्रीसाठी आहेत. तुम्हाला जर बोरं चिंचा हव्या असतील त्या देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. राणीच्या बागेत अजून एक लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप मोठे असे गार्डन देखील उभारलेले आहे. ते देखील तुम्ही पाहू शकता. समोर जे दिसत आहे त्या ठिकाणी लहान मुले खेळताना आपल्याला दिसत आहेत. आता आपण पक्ष्यांचे नंदनवन या ठिकाणी जाऊयात. आपण समोर पाहिलं तर समोरच्या भिंतीवरती अनेक पक्ष्यांची चित्रं लावलेली आपल्याला दिसून येतात. मोर आहे, पोपट आहे किंवा इतर पक्ष्यांची चित्र देखील आपण पाहू शकतो. आपण समोर पाहू शकता की पोपटाला खाण्यासाठी काही खाद्यपदार्थ ठेवले आहेत. काही पोपट समोरच्या फांदीवरती देखील बसलेले आपण पाहू शकतो. आपण कोणता पक्षी पाहतोय त्याचं चित्र आणि त्याची नावं या ठिकाणी दिली आहेत. समोर पाहिलं तर लाकडी पिंजरे पोपटासाठी तयार करून ठेवले आहेत, जेणेकरून त्या पोपटाला त्या घरात राहता येईल. काचेच्या आतमध्ये CCTV कॅमेरे लावलेत, जेणेकरून येथील पक्ष्यांवरती लक्ष ठेवता येईल. या ठिकाणी
खूप पोपट होते. हे पोपट जाळीवरती बसलेले आपण पाहू शकता. आतमध्ये खूप मोठी अशी मोकळी जागा आहे, जेणेकरून पक्ष्यांना आतमध्ये व्यवस्थित उडता येईल. पोपट्याला खाण्यासाठी काही खाद्यपदार्थ आहेत. त्यामध्ये गाजर असेल, बीट असेल, हे खाण्यासाठी ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत आपण पोपट हा पोपटी रंगाचाच पाहिलेला आहे. आता आपण राखाडी रंगाचा पोपट पाहूयात. समोर जे दिसत आहे ते कबूतर नसून राखाडी रंगाचे पोपट आहेत. या ठिकाणी त्यांच्यासाठी लाकडी पिंजरे तयार केले आहेत, जेणेकरून त्या पिंजऱ्यामध्ये त्यांना राहता येईल. हा पोपट तुम्ही पाहू शकता. अत्यंत ऐटदार पद्धतीने तो बसलेला आहे. समोर भारतीय मोर नावाचा बोर्ड मला दिसला, पण तिथे फक्त बोर्डच होता. त्यानंतर आपण विविध प्रकारचे पक्षी पाहूयात. आपल्याला समोर जे पक्षी दिसत आहेत ते कॉकटेल नावाचे पक्षी आहेत. याची संख्या भरपूर अशी आपल्याला दिसत आहेत. पक्ष्याचे नंदनवन पाहून मी पुढे निघालो. पक्षी पाहून मला खूप छान वाटले. या ठिकाणाहून बाहेर पडत असताना मला पक्ष्यांची किलबिल ऐकू येत आहे. तुम्ही देखील ते ऐकू शकता. आता आपण कासव पाहायला जाऊया. समोर जे दिसत आहे त्या काचेच्या तळ्यामध्ये कासव पोहताना आपण पाहू शकतो. या ठिकाणी बरीच कासवं होती जी पाण्यामध्ये पोहत होती. कासव आपण साधारणपणे पाण्यामध्ये पाहतो, पण या ठिकाणी जमिनीवरील कासव देखील आपण पाहू शकतो. या कासवासाठी वेगळ्या प्रकारचं वातावरण या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे कासव जमिनीवरती आहे आणि त्या ठिकाणी वरून लाईट सोडण्यात आलेला आहे. तसेच आजूबाजूला गवत देखील ठेवण्यात आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता हे कासव कसं चालत त्याच्या जागेपर्यंत पोहोचत आहे. कासव पाहून झाल्यानंतर मी मगर पाहण्यासाठी पुढे गेलो. मगरीसाठी या ठिकाणी एक मोठा विभाग तयार करण्यात आला होता. या ठिकाणी पाहू शकता अत्यंत सुंदर असे वातावरण तयार केले आहे. आपण खाली चालत गेल्यानंतर आपल्याला समोरच मगरीसाठी तयार केलेले एक घर दिसते. हे घर पूर्णपणे आतून काचेचे आहे. काचेच्या पलीकडे निळेशार पाणी आहे. तुम्ही पाहू शकता एक मगर त्या ठिकाणी पोहताना आपल्याला दिसत आहे. आजूबाजूला मी पाहत असतानाच माझे लक्ष समोर गेले तर तिकडे बरीच गर्दी होती. ती गर्दी पाहण्यासाठी मी समोर गेलो आणि त्या ठिकाणी पाहिले तर 2 मगरी पोहताना दिसत आहेत. एक मगर तर माझ्या इतकी जवळ होती की मी तिला हाताने स्पर्श करू शकत होतो. आपण पाहिलं तर ती मगर काचेला पूर्णपणे चिटकून आपल्याकडे पाहत आहे असंच आपल्याला वाटत राहतं. तिला पाहण्यासाठी भरपूर अशी गर्दी या ठिकाणी जमली होती. हे मगरीचे दात देखील तुम्ही पाहू शकता. मी मगरीकडे पाहत असताना ती मगर हळूहळू पोहत वरती निघून गेली. अत्यंत रम्य असे ते दृश्य होते. मगर शेपटी हलवत पोहत वेगाने पुढे निघून गेली. या ठिकाणी आजूबाजूला तुम्ही पाहू शकता की काही नकली मगरी होत्या. त्या मगरीसोबत तुम्ही फोटो देखील काढू शकता. तसेच एका बाजूला पाण्याचा धबधबा तयार केला होता आणि त्या धबधब्याखाली मगरी पोहताना आपल्याला दिसत आहेत. तसेच मगरीची छोटी छोटी पिल्लं देखील या ठिकाणी आहेत. तुम्ही या ठिकाणी देखील फोटो काढू शकता. खालच्या भागातून मगरी पाहून मी वरती आलो तर या ठिकाणी मगरी होत्या. तसेच आपण वरती जाऊन पाहिलं तर या ठिकाणी मगरीसाठी मोठमोठी तळी तयार केली होती आणि याच तळ्यामध्ये मगरी पोहताना आपल्याला दिसत आहेत. आता ज्या वरती मगरी दिसत आहेत त्याच आपण खालून पाहिल्या होत्या. समोर एक फुलपाखरू आहे. या फुलपाखरासोबत तुम्ही तुमचा फोटो देखील काढू शकता. आता आपण पान पक्षी म्हणजे ॲक्वा बर्ड पाहण्यासाठी जाऊया. समोरच्या बोर्डवर इथल्या पक्ष्यांसंबंधी माहिती लिहिलेली आहे. चला तर आपण आतमध्ये पक्षी पाहायला जाऊया. समोर पाहिलं तर एका झाडाच्या फांदीवरती एक पक्षी बसलेला मला दिसला. इथे अनेक प्रकारचे पक्षी आहेत. पान पक्षी म्हणजे पाण्यात राहणारे किंवा पाण्याच्या अवतीभवती वावरणारे असे हे पक्षी आहेत. तुम्ही देखील पाहू शकता या ठिकाणी ते पक्षी शांतपणे बसले आहेत. या ठिकाणचं वातावरण अत्यंत निवांत असं हे वातावरण आहे.
समोरच मला एक वेगळ्या प्रकारचा पक्षी दिसला. त्याची चोच खूप लांब होती. आपण वरती पाहिलं तर झाडांच्या फांद्यावर देखील ते पक्षी बसलेले आपल्याला दिसतात. तसेच एक पक्षी माझ्या पायाच्या समोरून चालत गेला आणि एक पक्षी तर माझ्या इतका जवळ होता की मी त्याला हाताने देखील स्पर्श करू शकत होतो. आता मी तुमचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया नव्या एका व्लॉगमध्ये. हा व्लॉग तुम्हाला जर आवडला असल्यास प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा अँड शेअर करा. थँक्यू.